कॉस आहेत, कोसाइन फंक्शन्स आहेत, कोसाइन्स रेशो आहेत आणि ह्याच्यामध्ये ऍडिशन आहे. फक्त इथे अँगल वेगळे आहेत, ए प्लस बी, ए मायनस बी. हा सुद्धा डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे. इथे मल्टिप्लिकेशन आहे आणि त्याचं आन्सर हे ऍडिशन मध्ये येतं. आता इथे दोन्ही फंक्शन आहे, साइन फंक्शन आहेत, साइन रेशो आहेत, साइन ए साइन बी, अँगल वेगळे आहेत. इथे अँगल ए बी आहे. 2 साइन ए साइन बी इक्वल टू कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. आणि इथे दोन्ही कोसाइन फंक्शन्स आहेत, त्यांच्यामध्ये सबट्रॅक्शन आहे. इथे अँगल ए मायनस बी आहे आणि इथे ए प्लस बी आहे. तर ह्या सगळ्या फॉर्म्युलांना काय म्हणायचं, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. हे तुम्हाला पाठ करायचे. डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले, दीज फॉर्म्युले कॉल्ड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. कारण इथे मल्टिप्लिकेशनचं आन्सर आहे ते प्लस किंवा मायनस मध्ये आहे, सम किंवा डिफरन्स मध्ये आहे. आणि फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, तर जेव्हा दोन फंक्शनचे ऍडिशन इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स. आता इथे आपण ठरवू कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा. इथे कॉस 3a साइन 9x आहे, म्हणजे कॉस फंक्शन आहे, साइन फंक्शन आहे, दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. इथे 3x आहे, इथे 9x आहे. म्हणजे समजा अँगल ए अँगल बी धरला आपण, पण इथे 2 नाहीये. मग 2 समजा आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करावं लागेल, तसंच डिनॉमिनेटर त्या सगळ्या टर्म्सला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2 cos 3x 2 साइन इंटू साइन 9x. तर इथे cos 3x आणि साइन 9x असा फॉर्म्युला बघायचा आहे. म्हणजे इथे कॉस ए आणि साइन बी, 2 cos ए साइन बी हा इथे फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तसंच तिथे साइन एक्स कॉस बी, साइन कॉस म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे साइन हा फॉर्म्युला वापरायचा आहे. पण आता इथे 2 नाही आहेत, 2 इथे कुठेच नाही. तर मग आपण काय करणार आहे, मल्टिप्लाय करायचं आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला बाय 2. म्हणजे अंशाला आणि छेदाला 2 ने गुणून घेऊ. असं 2 गुणिले 2 म्हणजे 2 भागिले 2 बरोबर किती येणार आहे, उत्तर 1च येणार आहे. म्हणून आपण इथे अंशाला आणि छेदाला 2 आणि 2 ने गुणून घेऊ, पूर्ण अंशाला आणि छेदाला. आता इथे आपण LHS साइड सॉल्व्ह करतोय. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2 equal to 2 into cos 3x sin 9x. 2 cos 3x cos 9x minus 2 into sin x cos 5x divided by 2 cos x cos 5x minus 2 sin 3x sin 9x. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे sin 9x आहे, sin 9x sin x cos x cos 5x sin 3x sin 9x. ते 2 cos a sin b चा फॉर्म्युला वापरायचा आहे. 2 cos a sin b, 2 cos a sin b चा फॉर्म्युला sin a plus b means sin 3x plus 9x minus sin 3x minus 9x. आता इथे sin a cos b, 2 sin a cos b चा फॉर्म्युला वापरायचा आहे. 2 sin a cos b इक्वल टू sin a plus b plus sin a minus b. आता इथे मायनसचं चिन्ह, इथे आपण मायनसचं चिन्ह दिलं आणि आता हे सगळं आतमध्ये ब्रॅकेटमध्ये लिहू. मग 2 sin x cos 5x means sin a plus b means x plus 5x, x plus 5x plus sin a minus b. आता डिनॉमिनेटरला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, cos a cos b चा. 2 cos a cos b equal to cos a plus b plus cos a minus b. Cos a plus b means x plus 5x plus cos a minus b means x minus 5x minus. आता इथे sin a 2 sin a sin b चा फॉर्म्युला वापरायचा आहे. 2 sin a sin b equal to cos a minus b minus cos a plus b. आता हे आपण ब्रॅकेट मध्ये घेऊ कारण इथे निगेटिव्ह चिन्ह आहे, मायनस आहे म्हणून बाहेर घेऊ कंसाच्या. 2 sin 3x sin 9x equal to cos a minus b 3x minus 9x minus cos 3x plus 9x. आता ह्या टर्म सगळ्या कंसाच्या बाहेर घेऊ आणि इथे आपल्याला हे सॉल्व्ह करू. 3x plus 9x means sin 12x, 9 plus 3 12x minus sin 3x minus 9x means minus 6x minus हे ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करून घ्यायचे. sin x plus 5x means 6x plus x minus 5x means sin minus 4x or negative 4x divided by, the denominator solve करून घेऊ. cos x plus 5x means cos 6x plus cos x minus 5x means minus 4x minus in bracket 3x minus 9x means cos minus 6x minus cos 3x plus 9x means 12x equal to sin 12x. Now sin negative 6x means negative sin 6x. इथे आपण कोणता फॉर्म्युला वापरलाय, निगेटिव्ह अँगलचा.
Now negative becomes here positive. Sine minus 6x means negative into negative. Sine 6x means negative becomes positive. Sine 6x positive. Sine 6x minus sine 6x. परत इथे साइन निगेटिव्ह 4x मीन्स निगेटिव्ह साइन 4x आणि इकडे कंसाच्या बाहेर निगेटिव्ह आहे, मग निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह साइन 4x. कॉस 6x. आता इथे परत निगेटिव्ह अँगल्स आहे कोसाइन फंक्शनचं, तर कोसाइन फंक्शन मध्ये मात्र पॉझिटिव्ह होणार आहे, पॉझिटिव्ह कॉस 4x. तिथे आपण हा फॉर्म्युला वापरलाय कॉस निगेटिव्ह थिटा इक्वल टू पॉझिटिव्ह कॉस थिटा म्हणजेच कॉस थिटा. साईनच्या बाबतीत मात्र निगेटिव्ह साईन येतं. तर इथे परत कॉस निगेटिव्ह 6x मीन्स कॉस 6x इथे पॉझिटिव्ह आहे, मग इथे हे पॉझिटिव्ह आणि हे मायनस येतं, मायनस घ्यायचे कॉस 6x. निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह कॉस 12x. आता इथे कोणत्या टर्म्स कट होतात बघायचं. तिथे निगेटिव्ह साईन 6x आणि इथे साईन 6x आहे पॉझिटिव्ह. ह्या दोन्ही एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कट होतील. तसंच इथे निगेटिव्ह कॉस 6x आहे आणि इथे पॉझिटिव्ह कॉस 6x आहे, हे आपण कट होतील. रिमेनिंग टर्म्स आर साइन 12x प्लस साइन 4x डिवाइडेड बाय कॉस 4x प्लस कॉस 12x. तिथे आपल्याला हे फॉर्म्युले वापरायचे. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला साइन ए प्लस साइन डी इक्वल टू 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2 and cos c plus cos d equal to cos c minus d upon 2 into cos c minus d upon 2. तर इथे साइन ए साइन बी हा फॉर्म्युला वापरायचा आहे इक्वल टू 2 sin c plus d मीन्स 12x plus 4x divided by 2 into cos 12x minus 4x divided by 2 whole divided by. तर इथे cos c plus cos d वापरायचा आहे. cos 4x plus cos 12x equal to 2 cos 4x plus 12x divided by 2 into cos c minus d. c minus d means 4x minus 12x divided by 2. इथे 2 न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटरला आहे 2 1 2 2 1 2 equal to sin 12 plus 4 16x divided by 2 into cos 12 minus 8 8x divided by 2 whole divided by cos 16x divided by 2 into cos negative 8x divided by 2. But we know that cos negative theta equal to cos theta. त्याच्यामुळे इथे आपण अँगल हा पॉझिटिव्ह घ्यायचा आहे इक्वल टू पॉझिटिव्ह. मग हे कट होती. रिमेनिंग साइन 8x 16x upon 2 means 8x and cos 16x upon 2 means 8x. Sin upon cos means tan 8x. Cos 8x upon 2 means 4x and cos negative 8x means cos negative x negative 8x upon 2 means 4x. इथे हे दोन्ही कट झाले इक्वल टू 1 आन्सर येतो. आता साइन 16x upon 2 means sin 8x divided by cos 16 upon 2 means cos 8x equal to tan 8x and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS. तर इथे आपला क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. तर इथे लक्षात ठेवा हे निगेटिव्ह अँगल्स कॉस फंक्शनसाठी कॉस निगेटिव्ह थिटा मीन्स कॉस थिटा, त्यामुळे इथे आपण कॉस निगेटिव्ह 8x इक्वल टू कॉस 8x घेतलेले. इथे जरी 4x मायनस 12x इक्वल टू निगेटिव्ह 8x होता, 8x अपॉन 2 मीन्स 4x. तर इथे आपला क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. तर ह्याच्यासाठी आपण कोणकोणते फॉर्म्युले वापरले, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आणि निगेटिव्ह अँगल्स चे पण फॉर्म्युले वापरले, निगेटिव्ह अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर इथे साइन निगेटिव्ह थिटा मीन्स निगेटिव्ह साइन थिटा, पण कॉस निगेटिव्ह थिटा मीन्स कॉस थिटा.